नमस्कार मित्रांनो, मी श्रुती। आज आम्ही 5वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 मजाच मजा हा पाठ अभ्यासणार आहोत। तर या पाठाला मजाच मजा असे शीर्षक का दिले आहे हे आपल्याला पाठाच्या शेवटी नक्की समजणार। चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया। विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमले होते। तर प्रत्येकाने आपल्यासोबत दुपारच्या जेवणाचा डब्बा घेतला होता। तसेच खेळण्यासाठी बॅट, रिंग, लगोऱ्या, चेंडू या सगळ्या खेळण्याच्या वस्तूही त्यांनी घेतल्या होत्या। तर आज ते वनभोजनासाठी जाणार होते। तर शिक्षकांनी सूचना केली की ते आज वनभोजनासाठी गावाबाहेर झरीकडे जाणार आहे। तर सगळेजण गावाबाहेर झरीकडे वनभोजनासाठी जाण्यासाठी निघाले। प्रत्येक जण गप्पा मारीत गाणी म्हणत वनभोजनासाठी गावाबाहेर निघाले। काही वेळात जाऊन ते झरीकडे पोचले। स्वच्छशी जागा पाहून सगळ्या विद्यार्थ्यांनी आपली बॅग ठेवली आणि झरीच्या निर्मळ पाण्याने हातपाय धुतले। तर तिथे ते ठिकठिकाणी गट करून खेळू लागले। काही जण खेळू लागले, काही जण गप्पा मारू लागले, तर काही जण गाणी म्हणू लागले। तर ते गाणी म्हणत होते, नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा। म्हणजे या गाण्यात ते काय म्हणत आहे की आज पुस्तक नाही आहे, शाळा नाही आहे, आम्हाला पाहिजे तेवढे आज आम्ही खेळू शकतो, असे ते या गाण्यात म्हणत होते। अशा प्रकारची गाणे ते म्हणून तो आज जे वनभोजनासाठी ते गेले होते तो दिवस ते आनंदाने घालवत होते। तर अशा प्रकारे शिक्षक त्यांच्याबरोबर सुद्धा सहभाग घेत होते। त्यांच्या खेळण्यात, त्यांच्या गाण्यात, त्यांच्या गप्पा गोष्टीत शिक्षकांनी सुद्धा भाग घेतला होता। तर असा दिवस घालवताना दुपार कशी झाली हे त्यांना कळालंच नाही। दुपार झाल्याबरोबर शिक्षकांनी शिट्टी वाजवली। सगळेजण गोळा झाल्याने आपला खेळ थांबवला आणि त्यांनी हातपाय धुतले। हातपाय धुवून ते आपले डबे घेऊन गोलाकार बसले। प्रत्येकाने आपल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना वाटून खाल्ले, म्हणजे त्यांनी एकमेकांना वाटले। त्यांच्या डब्यात वेगवेगळ्या तऱ्हेचे चवीचे पदार्थ गोळा झाले। ते चवीचे वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ खाताना त्यांना खूप मजा। जेवणानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे 2 गट केले व बेंड्या सुरू केल्या। खेळता खेळता संध्याकाळ कशी झाली हे त्यांना कळालंच नाही। सगळेजण घरी जाण्यासाठी निघाले। प्रत्येक जण वाटेत म्हणत होता, मज्जा आली, मज्जा आली, खूप मजा आली। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी आहे ते वनभोजनासाठी गेले होते। तिथे त्यांनी वेगवेगळे खेळ खेळले। तसेच एकमेकाचे जे पदार्थ होते, जे त्यांनी जेवणाचे डबे ते घेऊन गेले होते, ते त्यांनी वाटून खाल्ले, गप्पा गोष्टी मारल्या, गाणी म्हटल्या। अशा वेगवेगळ्या खेळामध्ये ते रमून गेले होते व त्या दिवशी त्यांना खूप मजा आली, म्हणून ते सगळेजण खूप मजा आली असे म्हणत होते। आता आपण पाठांच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे वळूया। तर पहिला प्रश्न आहे, विद्यार्थी पटांगणात का जमले होते? तर विद्यार्थी आज वनभोजनासाठी जाणार होते, म्हणून ते शाळेच्या पटांगणात जमले होते। तर पटांगण म्हणजे काय? तर पटांगण म्हणजे जी शाळेसमोर मोठी जागा असते, जिथे आपण खेळतो, त्याला आपण पटांगण असे म्हणतो। तर विद्यार्थी पटांगणात का जमले होते? तर ते आज वनभोजनासाठी जाणार होते, म्हणून ते पटांगणात जमले होते। विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर काय काय घेतले होते? तर विद्यार्थी आज वनभोजनासाठी जाणार होते, तर ते आपल्याबरोबर काय काय घेऊन आले होते? तर आपल्याबरोबर ते जेवणाचा डब्बा, तसेच खेळण्यासाठी त्यांनी बॅट, चेंडू, लगोऱ्या, रिंग वगैरे ह्या सगळ्या वस्तू ते आपल्यासोबत घेऊन आल्या होत्या। वनभोजनासाठी विद्यार्थी कुठे गेले होते? तर वनभोजनासाठी विद्यार्थी कुठे गेले होते? तर वनभोजनासाठी विद्यार्थी गावाबाहेर झरीकडे गेले होते। दुपारच्या जेवणाच्या वेळी, चौथा प्रश्न, दुपारच्या जेवणाच्या वेळी मजा का आली? तर दुपारच्या जेवणाच्या वेळी जेवताना प्रत्येक जणाने आपल्या जेवणातील पदार्थ एकमेकांना वाटून खाल्ले। तर त्यांच्या डब्यात तऱ्हेतऱ्हेचे आणि
वेगवेगळ्या चवीचे पदार्थ त्यांच्या डब्यात गोळा झाले, तर ते पदार्थ खाताना त्यांना मज्जा आली. 5वा प्रश्न, वनभोजनाहून घरी परतताना विद्यार्थी आनंदित का होते? तर विद्यार्थी जे आहे ते वनभोजनासाठी गावाबाहेर झरीकडे गेले होते आणि तिथे त्यांनी आपला जो दिवस आहे तो आनंदात घालवला, खूप मजा केली आणि अशा प्रकारे त्यांचा दिवस कसा गेला त्यांना कळालं नाही. त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेचे चवीचे पदार्थ एकमेकांच्या डब्यातून खाल्ले, म्हणजे एकमेकांना वाटून त्यांनी खाल्ले. त्याचप्रमाणे वेगवेगळे खेळ ते खेळले, गाणी म्हटल्या, गप्पा गोष्टी केल्या. असा दिवस त्याने मजेत घालवला. म्हणून विद्यार्थी घरी परतताना, वनभोजनाहून घरी परतताना मज्जा आली आणि असे म्हणत ते आनंदात घरी निघाले. तर या पाठावर आधारित 5ही प्रश्नाची उत्तरे आम्ही सोडवलेली आहे. धन्यवाद.